लग्नावेळी पूर्ण अंगभर सोन्याने मडलेली अदाक्का भाऊराव पाटलांशी लग्न करून लक्ष्मीबाई झाली आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुरू केलेल्या रेस शिक्षण संस्थेमध्ये कर्मवीरांच्या खांद्याला खांदा लावून काम करत असताना आपल्या अंगावरील सर्व सोनं मोडून शेवटी सौभाग्याचं लेणं मानलं जाणारं मंगळसूत्र जे काय असतं ते सुद्धा गहाण ठेवून रयत माऊली बनल्या. त्या रयत माऊली लक्ष्मीबाई पाटील यांच्या जीवनातील दोन प्रसंग आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करा. पहिला प्रसंग होता, लग्नानंतर एकदा भाऊराव पाटलांच्या घरी पाहुणे आले होते. पाहुणे आले म्हटल्यानंतर जेवणाचा प्रोग्राम ठरला. जेवायला असे पाहुणे कर्मवीर भाऊराव पाटलांचे वडील कर्मवीर भाऊराव पाटील बसलेले होते. लक्ष्मीबाई पाटील सर्वांना जेवण वाढण्याचं काम करत होत्या. जेवता जेवता पाहुण्यांनी कर्मवीर भाऊराव पाटलांच्या वडिलांना प्रश्न केला, काय हो तुमचा मुलगा भाऊराव आता करतो तरी काय? त्यावेळेला भाऊराव पाटलांचे वडील बोलले, काय नाही हो, 2 वेळचं खातो आणि नुसता फिरतो. मी त्याला आणि त्याच्या बायकोला आजपर्यंत सांभाळत आलोय. हे ऐकत असताना लक्ष्मीबाई पाटील भाऊरावांना जेवण वाढत होत्या. सासऱ्याचे हे बोल ऐकल्यानंतर लक्ष्मीबाईंना खूप वाईट वाटलं. त्यांच्या डोळ्यातून अलगदपणे 2 अश्रू भाऊराव पाटलांच्या ताटामध्ये पडले आणि त्या 2 अश्रूंनी मित्रांनो ह्या महाराष्ट्रामध्ये क्रांती घडवली. नुसती क्रांती नाही तर शिक्षण क्रांती घडवली. कारण त्याच्यानंतर भाऊराव पाटलांनी लक्ष्मीबाई पाटलांना घेऊन घर सोडलं, सातारला आले आणि तुम्हाला तर माहितच आहे साताऱ्यामध्ये रेस शिक्षण संस्थेचा हा वटवृक्ष बहरत गेला. दुसरा प्रसंग होता, रेस शिक्षण संस्था अशीच वाढत गेली. रेस शिक्षण संस्था जशी वाढत गेली तसं साहजिकच आहे की खर्च वाढत गेला. हा वाढणारा खर्च भागवण्यासाठी कर्मवीर भाऊराव पाटलांना नेहमी बाहेर देणगीसाठी फिरावं लागायचं. असेच एकदा कर्मवीर भाऊराव पाटील देणगीसाठी म्हणून बाहेर गेलेले होते. तोंडावरती संक्रांतीचा सण आला होता. संक्रांतीच्या आदल्या दिवशी विद्यार्थी सेक्रेटरी आप्पालाल शेख लक्ष्मीबाई पाटलांच्याकडे आला आणि त्यांना म्हणाला की अहो उद्या संक्रांत आहे, धान्य तर काही शिल्लक नाही, दुकानदार उधार द्यायला तयार नाही कारण पूर्वीचीच उधारी जास्त आहे. त्यावेळेला लक्ष्मीबाई पाटील यांच्याकडे देण्यासाठी कोणताही दागिना शिल्लक नव्हता. शेवटी एकच दागिना त्यांच्याकडे शिल्लक होता, ते म्हणजे सौभाग्याचं लेणं मंगळसूत्र. क्षणाचाही विलंब न करता लक्ष्मीबाई पाटील यांनी ते मंगळसूत्र काढलं, आप्पालाल शेखच्या हातामध्ये ठेवलं आणि त्याला सांगितलं, जा हे मंगळसूत्र गहाण ठेव आणि तो संक्रांतीच्या सणाला लागणारा सगळा बाजार करून घे. आप्पालाल शेख म्हणायला लागला, अहो हे कसं काय, हे तर तुमच्या सौभाग्याचं लेणं आहे, हे कसं आम्ही गहाण ठेवू? तेव्हा लक्ष्मीबाई पाटील म्हणाल्या, अरे माझं सौभाग्याचं लेणं हे भाऊराव पाटील आहेत, ते असताना मला याची काय गरज आहे? आणि ते मग सौभाग्याचं लेणं मंगळसूत्र गहाण ठेवण्यात आलं. संक्रांतीचा बाजार करण्यात आला. मुलांनी सगळ्या संक्रांतीचं गोडधोड जेवण जेवलं. जेव्हा मुलांना हा प्रसंग समजला तेव्हा सगळी मुलं लक्ष्मीबाई पाटलांना बिलगून हमसून हमसून रडत होती आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं लक्ष्मीबाई पाटील या रयत माऊली बनल्या, त्यागमूर्ती बनल्या. जेव्हा हा प्रसंग बाहेरून आल्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटलांना समजला तेव्हा त्यांना त्यांच्या पत्नीविषयी खूप अभिमान वाटला. ते म्हणाले की ही त्यागमूर्ती माझ्या पाठीशी असेल, ही माझी बायको जर का या पद्धतीने मला सपोर्ट करणार असेल तर हे शिक्षणाचं काम, रेस शिक्षण संस्थेचं काम कधीही थांबू शकणार नाही. आणि आपल्या सर्वांना तर माहीतच आहे की रेस शिक्षण संस्थेचा हा वटवृक्ष संपूर्ण महाराष्ट्रभर पसरत गेला, बघता बघता बहरत गेला आणि संपूर्ण महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांच्या मध्ये ही शिक्षणाची गंगोत्री जाऊन पोचली. त्याच्यामध्ये ह्या रयत माऊलीचा खूप मोठा त्याग होता. या त्यागमूर्ती रयत माऊलीला कोटी कोटी अभिवादन. आणि तुम्हाला हा प्रसंग कसे वाटले याच्याविषयी नक्की कमेंट करून तुमचे विचार करा. धन्यवाद.